नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो आज आमच्या गावात निघालेली आहे पालखी. सो मी बघायला जात आहे पालखी. तर आमचे शेजारी आमचे नातेवाईकच राहतात, तर त्यांच्या घरी पालखीची पूजा करण्यासाठी जी आहे ती तयारी चालू होती. तर पालखी आली, आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली आणि त्यानंतर विडा वाहून घेतला आणि जे पालखीत चालत येतात मंदिरापासून त्यांच्यासाठी पाणी पिण्याची सोयसुद्धा इथे केलेली होती. सो ही पालखी ॲक्च्युली दत्तप्रभूची पालखी असते, जी मंदिरातून निघते आणि ती गावभर मग फेरी मारून नंतर मंदिरात परत जाते. सो दत्तप्रभू जयंतीच्या दिवशी सगळे पालखीमध्ये नाही येऊ शकत, म्हणून त्यानंतर हा प्रोग्राम केला जातो. पालखी समोर समोर जात होती, आम्ही तिथेच उभे होतो. हा आहे क्यूट रेयांश आणि ही त्याची आई. सो रेयांश आणि त्रिशा जे आहे ते पालखीला बघून डान्स करत होते. हे त्रिशाचे बाबा आणि त्रिशा आणि सोबत मी. नंतर त्रिशाच्या आजीने घेतलं दोन्ही नातवांना. सायंकाळ झाली, मी तयार झालेली आहे कारण की आम्ही जातो आहे आता मंदिरामध्ये, म्हणून आज मी साडी नेसलेली आहे. सो मंदिरात आलो, सगळ्यात आधी पूजा केली आणि त्यानंतर समोर बघा इतकी सुंदर दत्तप्रभूंची रांगोळी रेखलेली होती. त्यानंतर आलो जेवण करायसाठी. जेवणामध्ये होतं डाळ भाजी, चपाती, भात आणि बुंदी. सो आम्ही जेवण करायला खाली बसलो कारण की मला त्रिशाला भरवून द्यायचं होतं आणि जेवण खूप छान होतं. जेवण झालं आणि बाहेर निघालं तर तिथे एक भजनासाठी प्रोग्राम अरेंज केलेला होता, पण आम्ही थांबलो नाही. हे जम्पिंग जॅकमध्ये त्रिशाला बसायचं खूप क्रेज होतं, पण ती एकटी जायला तयार नव्हती, म्हणून मी तिच्यासोबत आतमध्ये गेली. सो मी आतमध्ये गेली आणि मी पण माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या आणि मस्त एन्जॉय केला. सो नंतर त्रिशाला पण थोडंसं करू दिलं मी एन्जॉय. तोपर्यंत आम्ही करत आहोत जम्पिंग जॅक. तुम्ही करा व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यापर्यंत सगळ्यांना बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.